संविधान आपण व्यवहित अनुमानामधलं पहिला प्रकार सरळ संविधान हे बघत होतो. तर सरळ संविधान हे दोन किंवा दोनपेक्षा अधिक आधार विधानांच्या सहाय्यानं निष्कर्ष प्रस्थापित करण्याची प्रक्रिया म्हणजे सरळ संविधान असं व्यवहित अनुमान असं आपण बघितलेलं आहे. आणि सरळ संविधानामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक आधार विधानांच्या आधारे निष्कर्ष प्रस्थापित केला जातो असं आपण पाहिलं. त्यानंतर सरळ संविधानाची रचना जी आहे, सरळ संविधानामध्ये 3 पद असतात आणि 3 विधानं असतात. 3 पदं कोणती? पक्षपद, साध्यपद आणि मध्यमपद. आणि 3 विधान आपण बघितलं आधार विधानामध्ये, निष्कर्ष विधान, साध्य विधान, पक्ष विधान आणि निष्कर्ष विधान ही 3 विधानं असतात. आज आपल्याला बघायचं आहे संविधानाचे नियम. आता संविधानाचे नियम बघत असताना संविधानाच्या रचनेच्या संदर्भातील महत्त्वाची गोष्ट जी आहे ती संविधानाच्या 3 विधानापैकी प्रथम साध्य विधान येतं, नंतर पक्ष विधान येतं आणि शेवटी निष्कर्ष विधान येत असतं. आणि सरळ संविधानातील या तिन्ही विधानांचा क्रम हा निश्चित असतो. म्हणजे पहिल्यांदा पक्ष विधान, पहिला साध्य विधान, नंतर पक्ष विधान आणि शेवटी हे निष्कर्ष विधान, हा क्रम ठरलेला असतो आणि यामध्ये सहसा बदल केला जात नाही. आणि त्यावरून त्याची आकृती आणि प्रकृती हे आपण नंतर बघणार आहोत. म्हणजे हे जे आहे हे सरळ संविधान आपल्याला बघायचं आहे. सरळ संविधानाचे नियम बघायचे आहेत आणि त्या नियमावरून, त्या नियमांच्या आधारे आपल्याला दिलेल्या युक्तिवाद किंवा अनुमान त्याची युक्तायुक्तता आपल्याला ठरवता येत असते. तर सरळ संविधानाचे जे नियम आहेत, तर एखादा निष्कर्ष युक्त व्हायचा असेल तर त्या युक्ततेचे सामान्य नियमांचा पालन झालं पाहिजे किंवा हे नियम जे आहे संविधानाचे त्याला लागू झाले पाहिजे. आणि सरळ संविधानाच्या युक्ततेचे नियम हे आहेत. पहिला नियम जो आहे सामान्य नियम. आता सामान्य नियम कशाला म्हणायचं? आता याच्यामध्ये जवळजवळ 8 नियम आहेत, ते आपण 4 भागामध्ये त्याचं वर्गीकरण करू. पहिला नियम आपण समजू सामान्य नियम. सामान्य नियम काय आहे? तर सरळ संविधानामध्ये एकूण 3 विधानं असली पाहिजे. आता 3 विधाने जी आहेत, आपण सरळ संविधान घेतलं की सरळ संविधान याचा अर्थ 2 किंवा दोनपेक्षा अधिक आधार विधानांच्या आधारे निष्कर्ष प्रस्थापित करणं म्हणजे सरळ संविधान. आता सरळ संविधान जे आहे 2 आधार विधानांच्या आधारे निष्कर्ष प्रस्थापित करण्याची प्रक्रिया म्हणजे सरळ संविधान. आता या संविधानामध्ये 3 विधानं असली पाहिजे. आता 3 विधानं कोणती? एक साध्य विधान, नंतर पक्ष विधान आणि निष्कर्ष विधान. ही क्रमानं अशी 3 विधानं असतात. ही 3 विधानं ही संविधानामध्ये असलीच पाहिजे. आणि दुसरं नियम, सामान्य नियम दिलेला आहे की 3 पदं असली पाहिजे. 3 पदं कोणती? एक पक्षपद, साध्यपद आणि तिसरं आहे मध्यमपद. आपण हे बघितलेलं आहे, हे असलंच पाहिजे. आपण उदाहरण घेऊ की सर्व मानव मर्त्य असतात, हे पहिलं विधान. आणि दुसरं सॉक्रेटिस हा मानव आहे. आणि त्याच्यावरून निष्कर्ष हे म्हणून सॉक्रेटिस हा मर्त्य आहे. ही 3 विधानं आपण अशा पद्धतीनं, हे 2 आधार विधान आहेत आणि हे निष्कर्ष विधान आहे. याला युक्तिवाद किंवा सरळ संविधान असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की मागच्या आपण लेक्चरमध्ये बघितलं की 3 पदं असतात, 3 विधानं असतात. आता पक्षपद, साध्यपद आणि मध्यमपद ही 3 पदं कुठं आहेत? तर विधानामध्ये 3 घटक असतात.
तीन घटकांनी विधान बनलं. तीन पदांनी पक्षपद, साध्यपद आणि उद्देशपद, विधेयपद आणि संयोजक ह्या तीन पदांनी विधान बनत असतं, तीन घटकांनी. आता हे निष्कर्षामधलं जे पक्षपद आहे किंवा हा निष्कर्षामधलं पक्ष हे उद्देश आहे, हे विधेय आहे. तर यालाच पक्षपद असं म्हणायचं, पक्षपद. आणि हे विधेय म्हणजे साध्यपद. लक्षात येते का बघा की निष्कर्ष विधान ही दोन आधार विधानं, त्याच्यावरून हा निष्कर्ष काढला. तर्कशास्त्रामध्ये हे दोन आधार विधानाच्या खालती एक आडवी रेषा मारली जाते. हे म्हणून तीन गणितासारखे डॉट दिले जातात आणि हे निष्कर्ष लिहिला जातो, असं लिहिण्याचा प्रघात आहे. तर याच्यामध्ये निष्कर्ष विधान हे आलं. ही दोन आधार विधानांच्या आधारे आपण हा निष्कर्ष काढला. तर निष्कर्ष विधानामध्ये जे उद्देशपद असतं त्याला पक्षपद म्हणायचं. निष्कर्षामध्ये जे साध्यपद असतं त्याला विधेयपद असतं त्याला साध्यपद म्हणायचं. आणि वरती दोन आधार विधानामध्ये समान एक पद असतं, समान शब्द एक असतो. मानव हा समान शब्द आहे दोन्हीमध्ये, याला मध्यम पद म्हणायचं. हे झालं मध्यम पद. म्हणजे सरळ संविधानामध्ये आपण नियम बघत असताना हे बघितलं पाहिजे की याच्यामध्ये सरळ संविधानामध्ये ही तीन पद आहेत का? आहेत. पक्षपद आहे, साध्यपद आहे, मध्यम पद आहे. म्हणजे हा नियम पदांचा लागू झाला. आता दुसरा नियम की पहिला पद आपण तीन विधान आहेत का? पक्ष विधान, साध्य विधान आणि निष्कर्ष विधान. आता हा शब्द जिथं येतो, हा शब्द कुठं आला? सॉक्रेटिस शब्द कुठं आला? इथं आला या दुसऱ्या विधानामध्ये. म्हणजे हे काय झालं? पक्ष विधान. तर मर्त्य कुठं आला? हा शब्द इथं आला. म्हणजे हे काय झालं? साध्य विधान. म्हणजे हे दोन्ही नियम अशा पद्धतीने इथं लागू होतात. हा झाला सामान्य नियम. आता दुसरा नियम जो आहे तो दुसरा नियम जो आहे पदांच्या व्याप्तीचा नियम. आता आपण विधानाचे प्रकार बघितलेले आहेत. विधानाचे प्रकार चार पडतात. AEIO हे जे आहे हे चार विधानाचे प्रकार पडतात. हे उद्देशपद, विधेयपद. आता हे जे आहे ए म्हणजे सर्व अस्तित्वाची, सर्व नास्तित्वाची, विशेष अस्तित्वाची आणि विशेष नास्तित्वाची, हे चार प्रकार. आता याचं आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत की याचं उद्देशपद व्याप्त असतं की अव्याप्त असतं. आता याचं उद्देशपद जे आहेत, सर्ववाची विधानांची उद्देशपद नेहमी व्याप्त असतात. आता सर्ववाची विधानं कोणती? हे आणि हे जी उद्देशपद व्याप्त असतात ते अव्याप्त असतात. आणि विधेयपद जे आहेत, नास्तिवाची विधानांची विधेयपद ही व्याप्त असतात, बाकीच्यांची अव्याप्त असतात. नास्तिवाची कुठला आहे? सर्व नास्तिवाची आणि सर्व विशेष नास्तिवाची. सोपा आहे. हा चार्ट नेहमी लक्षात ठेवायचा. आता यावरून आपल्याला ह्या पदांच्या व्याप्ती संदर्भातला नियम या संविधानामध्ये बघायचा आहे. पहिला नियम जो आहे हे मध्यम पद किमान एकदा तरी व्याप्त असलं पाहिजे. बघा आता आपल्याला ह्याची व्याप्ती ठरवता आली पाहिजे. हे विधान ए आहे, हे ए विधान आहे, हे सुद्धा ए विधान आहे. ही सर्व अस्तित्वाची तिन्ही विधान आहेत. मग तिन्ही अस्तित्वाची विधान असतील. अस्तित्वाची विधानांचं उद्देशपद व्याप्त, विधेयपद अव्याप्त. हे सॉक्रेटिस उद्देशपद व्याप्त, विधेयपद अव्याप्त. हे सॉक्रेटिस व्याप्त, हे अव्याप्त. अशी त्याची व्याप्ती होईल. आता मध्यम पद किमान एकदा तरी व्याप्त असलं पाहिजे, हा नियम आहे.
इथं दोन ठिकाणी मध्यमपद असतं. आधार विधानामध्ये दोन ठिकाणी जो समान शब्द असतो त्याला मध्यमपद असं म्हटलं जातं. इथं मानव आणि मानविकता आहे. पहिल्या साधी विधानामध्ये हे साधी विधान, तर ह्या साधी विधानामध्ये मानव हा पहिला शब्द जो आहे हा मध्यमपद एकदा व्याप्त आहे आणि एकदा अव्याप्त आहे विधेयपदाच्या ठिकाणी. म्हणून हे मध्यमपद एकदा व्याप्त आहे हा नियम लागू होतो. दुसरा जो आहे, जर एखादे पद संविधानाच्या आधार विधानामध्ये अव्याप्त असेल तर निष्कर्षामध्ये सुद्धा ते अव्याप्तच असलं पाहिजे, ते व्याप्त असून चालत नाही. आता इकडं आधार विधानामध्ये एखादं अव्याप्त असेल तर निष्कर्षामध्ये सुद्धा ते अव्याप्तच पाहिजे. आणि किंवा आधार विधानामध्ये व्याप्त असेल तर निष्कर्षामध्ये ते व्याप्त किंवा अव्याप्त असं दोन्ही चालतं. पण इकडं अव्याप्त असेल तर निष्कर्षामध्ये सुद्धा अव्याप्त पाहिजे. आता ही दोन मध्यमपदं दोन गेली, राहिली इथं आधार विधानामध्ये दोन पदं, सॉक्रेटिस आणि मर्त्य. हा सॉक्रेटिस शब्द काय आहे, पहिला आपण मर्त्य शब्द काय आहे, अव्याप्त आहे. इथं अव्याप्त आहे का, अव्याप्त आहे. बरोबर, मर्त्य शब्द म्हणजे इथं अव्याप्त आहे, इथं अव्याप्त आहे. इथं सॉक्रेटिस, इथं व्याप्त आहे, इथं व्याप्त आहे किंवा अव्याप्त चालतं. म्हणजे हे असं आहे. जर काही असं नसेल, जर काही इथं हे अव्याप्त आहे आणि इकडे व्याप्त असेल तर साध्य पदाचा तर्कदोष. इथं अव्याप्त आहे आणि इथं व्याप्त असेल तर हे पक्षपदाचा तर्कदोष, असं तर्कदोष निर्माण होतो. किंवा मध्यमपद एकदाही व्याप्त नसेल तर मध्यमपदाचा तर्कदोष असा हा निर्माण होत असतो. म्हणजे पदाच्या व्याप्ती संदर्भात हे लक्षात ठेवा की मध्यमपद किमान एकदा तरी व्याप्त असलं पाहिजे. आणि दुसरं, आधार विधानामध्ये जे पद अव्याप्त असतं ते निष्कर्षामध्ये सुद्धा अव्याप्तच असलं पाहिजे. आणि जे पद आधार विधानामध्ये व्याप्त असतं ते निष्कर्षामध्ये व्याप्त किंवा अव्याप्त चालतं. हा व्याप्ती संदर्भातला नियम. आता तिसरा जो आहे तो नियम जो आहे हा गुणा संदर्भातला, गुणा संबंधित नियम. आता गुणा संबंधातला नियम काय, गुणावरून विधानाचे दोन प्रकार, अस्तिवाची आणि नास्तिवाची. आता अस्तिवाचीला आपण प्लस म्हणू म्हणजे होकारार्थी विधान, आणि नास्तिवाचीला आपण मायनस म्हणू. जर दोन अस्तिवाची विधानं असतील तर निष्कर्ष अस्तिवाची. बरोबर, अधिक अधिक अधिक. एक अस्तिवाची विधान आहे, एक नास्तिवाची विधान आहे, निष्कर्ष नास्तिवाची. दोन्ही नास्तिवाची विधानं असतील तर निष्कर्ष निघत नाही. हे तीन नियम लक्षात ठेवायचे. गणितासारखं आहे. अस्तिवाची विधान आपण प्लस म्हटलं, नास्तिवाची विधान आपण नास्तिवाची म्हणजे मायनस म्हटलं, नाही नसतात. तर याच्यामध्ये दोन अस्तिवाची विधानं असतील, प्लस प्लस असतात, आहे आहे. बरोबर, इथं असतात नसतात असेल तर इथं नसतात, इथं दोन्ही नसतात नसतात असेल तर निष्कर्ष निघत नाही. तर हे गुणा संदर्भातला नियम. आणि चौथा जो आहे हा परिमाण म्हणजे संख्ये संदर्भातला नियम. आता परिमाण संदर्भातील नियम जे आहेत, सर्ववाची विधान आणि विशेषवाची विधान असे दोन विधानाचे प्रकार याच्यावर पडतात. सर्ववाची विधानं ए आणि ई आणि विशेषवाची आय आणि ओ. आता दोन सर्ववाची विधानं असतील, ए आणि ई असेल तर निष्कर्ष ए किंवा ई येतो. म्हणजे दोन सर्ववाची विधान असतील तर निष्कर्ष सर्ववाची. एक विधान सर्ववाची आणि दुसरं विशेषवाची. एक विधान ए किंवा ई आणि दुसरं आय किंवा ओ असेल तर निष्कर्ष आय किंवा ओ. म्हणजे एक सर्ववाची दुसरं विशेषवाची, निष्कर्ष हा विशेषवाचीचा असतो.
दोन्ही विधानं जर का विशेषवाची असेल तर निष्कर्ष निघत नाही. म्हणजे दोन विधानं, आधार विधानं विशेष सर्ववाची असतील तर निष्कर्ष सर्ववाची. एक विधान सर्ववाची आणि दुसरं विशेषवाची असेल तर निष्कर्ष विशेषवाची. आणि दोन्ही आधार विधानं विशेषवाची असतील तर निष्कर्ष निघत नाही. हा परिमाणासंदर्भातला नियम आहे. आता ह्या नियमांचा वापर करून आपल्याला एखादा युक्तिवाद युक्त आहे की अयुक्त आहे हे ठरवता येतं. म्हणजे संविधानाचे 8 नियम आहेत, त्याचं 4 भागामध्ये वर्गीकरण होतं. आणि ह्या 4 भागाचे वर्गीकरण जे आहे ते आपण बघितलं की सामान्य नियम, त्याच्यामध्ये 2 नियम आहेत. सामान्य नियमामध्ये म्हणजे मध्यम पद व्याप्त असलं पाहिजे, 3 विधानं असली पाहिजे, पक्षविधान, साध्य विधान आणि निष्कर्ष विधान. 3 पदं असली पाहिजे, पक्षपद, साध्य पद आणि मध्यम पद, हे सामान्य नियम. आणि व्याप्ती संदर्भातले जे दुसरे नियम आहेत, मध्यम पद एकदा तरी व्याप्त असलं पाहिजे, हा पहिला नियम. दुसरा जो आहे, आधार विधानामध्ये जे पद अव्याप्त असतं ते निष्कर्षामध्ये सुद्धा अव्याप्तच असलं पाहिजे. किंवा आधार विधानामध्ये एखादं पद व्याप्त असेल तर निष्कर्षामध्ये ते व्याप्त किंवा अव्याप्त चालतं, हा व्याप्ती संदर्भातला नियम. आणि गुणासंदर्भातला नियम, 2 अस्तित्वाची विधानं आधार विधान असतील, दोन्ही आधार विधानं अस्तित्वाची असतील तर निष्कर्ष अस्तित्वाची. एक आधार विधान अस्तित्वाची आणि दुसरं नास्तित्वाची असेल तर निष्कर्ष नास्तित्वाची. आणि तिसरं आहे, ती दोन्ही आधार विधानं जर नास्तित्वाची असेल तर निष्कर्ष निघत नाही, हा गुणासंदर्भातला नियम. आणि परिमाण म्हणजे संख्येवरून जो नियम आहे, 2 सर्ववाची विधानावरून 2 आधार विधानं सर्ववाची असतील तर निष्कर्षमध्ये सुद्धा विधान सर्ववाची येतं. एक आधार विधान सर्ववाची आणि दुसरं विशेषवाची असेल तर निष्कर्ष हा विशेषवाची असतो. आणि दोन्ही आधार विधानं जर विशेषवाची असतील तर निष्कर्ष हा निघत नाही. तर हे सर्व नियम वापरून युक्तिवादाला वापरायचे. हे सर्व नियम लागू होत असतील तर तो युक्तिवाद युक्त, अन्यथा अयुक्त. कोणत्या दोषामुळे तो अयुक्त ठरला, कोणता नियम त्याला लागू पडत नाही, तो तिथं आपण पाहायचा आणि त्यामुळे तो युक्तिवाद अयुक्त आहे असं आपल्याला म्हणता येतं. तर सरळ संविधानाच्या ह्या नियमाद्वारे एखाद्या युक्तिवादाची युक्तायुक्तता ठरवता येते. धन्यवाद.